पी-ए पॉलिसी प्रत्येक व्यक्तीकडे असणे गरजेचं आहे. कदाचित काही लोकांना समजेल की बाबा पी-ए पॉलिसी काय? पी-ए पॉलिसीचा फुल फॉर्म आहे पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी. जशी आपल्या गाडीचा इन्शुरन्स असतो, जसं आपण व्हेकल इन्शुरन्स करतो, तसाच हा माणसाचा पी-ए पॉलिसीचा इन्शुरन्स असतो. म्हणजे सपोज जर समथिंग कधी माणसाला जर समजा अपघात झाला किंवा माणसाचं काही सपोज रस्त्यावर जाताना किंवा पुढे जाताना काही अपघाती डिसॅबिलिटी आली त्याला, म्हणजे काम नाही करू शकला. जसं गाडीला जर कधी ॲक्सिडेंट झाला तर गाडीचा जो क्लेम मिळतो कंपनीकडून, तसा हा क्लेम माणसासाठी आहे, त्यालाच म्हणतात पी-ए पॉलिसी. आता या पॉलिसीचा आणखीन एक फायदा हा आहे, या पॉलिसीमध्ये इन्कम लॉससुद्धा कव्हर करून घेऊ शकतो आपण. इन्कम लॉस याचा अर्थ काय आहे? सपोज एखाद्या व्यक्ती महिन्याला ₹50,000 अर्निंग करतोय आणि दुर्दैवाने समजा त्या व्यक्तीचा काहीही कारणाने कुठे ॲक्सिडेंट झाला आणि त्याला दुर्दैवाने समजा 6 महिने किंवा वर्षभर किंवा 2 वर्ष घरी बसावं लागलं, तर त्या व्यक्तीचं घरी जर बसला तर इन्कम तर स्टॉप होणार आहे. पण ही जर पॉलिसी त्यांनी घेतली असेल तर त्याला इन्कम लॉसचं पुरं कंपन्सेशन मिळून त्याला महिन्याला जे काय त्याचं अर्निंग होतं ₹50,000 ते त्याला ॲज इट इज त्याच्या बँकेमध्ये प्रत्येक महिन्यात क्रेडिट होईल. ह्यासाठी पी-ए पॉलिसी प्रत्येकाची गरजेची आहे आणि या पॉलिसीचा प्रीमियम पण फार कमी होतो. वार्षिक फक्त 5 ते 7,000 प्रीमियम असतो त्याच्यामध्ये. त्यात तुम्हाला 50,000चं फार मोठं कव्हर मिळतं. 50,000मध्ये सपोज दुर्दैवाने त्याची जर डेथ झाली त्या व्यक्तीची, तर 50 लाख रुपये नॉमिनीला मिळतील आणि त्याची डेथ नाही झाली, फक्त डिसॅबिलिटी झाली, तरी त्याला महिन्याला बसून ₹50,000 त्याला ॲटलिस्ट पुढची 2 वर्षे मिळू शकतात. तर प्रत्येकाकडे पी-ए पॉलिसी असणं गरजेचं आहे. धन्यवाद.